निकालापूर्वी शेअर बाजाराबाबत केलेलं वक्तव्य अमित शहांना भोवण्याची शक्यता। इंडिया आघाडीचे नेते सेबीकडे तक्रार करणार। शरद पवारांची भेट घेत रणनीती ठरवली। मंत्रिमंडळाचा विस्तार याच आठवड्यात होण्याची शक्यता। वर्षा निवासस्थानी रात्री उशिरापर्यंत विस्तारासंदर्भातली खलबतं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांची वर्षा निवासस्थानी भेट। रात्री उशिरापर्यंत शिंदे, अजित पवार आणि फडणवीसांची बंद दाराआड चर्चा। भाजपच्या कोर कमिटीची आज नवी दिल्लीत बैठक। देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळेंसह पंकजा मुंडे आणि विनोद तावडेही निमंत्रित। देवेंद्र फडणवीसांच्या सरकारमधनं मुक्त करा या मागणीसंदर्भात आज फैसला होण्याची शक्यता। दिल्लीमध्ये पक्षश्रेष्ठींसोबत चर्चा करणार। उत्तर पश्चिम मुंबईचे नवे खासदार रवींद्र वायकर राज ठाकरेंच्या भेटीला। लोकसभेच्या निकालानंतर वायकरांची राज ठाकरेंसोबत सदिच्छा भेट। ओबीसींचं शिष्टमंडळ सरकारकडे पाठवणार नाही। ओबीसी आरक्षण बचाव समितीचा निर्णय। आधी कॅबिनेटमध्ये निर्णय घ्यावा, लक्ष्मण हाकेंची मागणी। छगन भुजबळांनी आता वेगळी भूमिका घ्यावी। समता परिषदेच्या बैठकीत ओबीसी कार्यकर्त्यांची मागणी। भुजबळांच्या निर्णयाकडे लक्ष। शरद पवार आजपासून 3 दिवस बारामती तालुका पिंजून काढणार। विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवारांचा अजित पवारांना शह। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाराणसीच्या दौऱ्यावर। पंतप्रधान किसान योजनेचा 17वा हप्ता आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार। राज्यात उद्यापासून पोलीस भरतीचा श्री गणेशा। 17,000 जागांसाठी 17 लाख अर्ज। 40% उमेदवार उच्च शिक्षित। नीट परीक्षा वादासंदर्भात आता सुप्रीम कोर्टात पुन्हा सुनावणी। परीक्षेतल्या गडबडीबाबत चौकशीची मागणी। आज दिल्लीमध्ये आपचं आंदोलन। छत्रपती संभाजीनगरमध्ये धावत्या गाडीतनं दारू पीत असल्याचा व्हिडिओ समोर। अजून किती निष्पापांचा जीव गेल्यावर पोलिसांना जाग येणार, नागरिकांचा सवाल। सोलापूरमधल्या बार्शीत रस्त्याच्या निकृष्ट कामामुळे नागरिकांचा संताप। महिन्याभरापूर्वी तयार केलेला रस्ता हातानं उकरून दाखवला। ठेकेदारावरती कारवाईची मागणी। राज्यात काही ठिकाणी पेरण्यांना वेग तर काही ठिकाणी पेरण्या खोळंबल्या। पावसानं दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांची धाकधूक वाढली। संत मुक्ताईंची पालखी आज पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार। खानदेशातनं हजारो वारकरी पंढरीकडे मार्गस्थ होणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।